गुड मॉर्निंग एन जी व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि उन्हाळाही सुरू झालेला आहे. तर त्यासाठी म्हटलं साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार करावेत. तर त्याच्यासाठी मी तर साबुदाणा धुवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी त्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे, भिजायला ठेवणार आहे. आता हे पापड करण्यासाठी पाणी आपण थोडंसं नेहमी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच टाकायचं. मी थोडं जास्त घेतलेलं आहे आणि आता हे मी भिजत ठेवते. आता इथे मी तव्यावर थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहे. आता इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि मी थंड करून ते सोलून घेतलेले होते. आता त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याचं मी मिक्सरमध्ये वाटण करते. आता हे शेंगदाण्याचं वाटण करून झालेलं आहे. तर आता मी हे मिश्रण या साबुदाण्यामध्ये टाकते. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. ते आपण चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. आणि मी हे बटाटे घेतलेले आहेत उकडून 2, तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता मी हे हाताने हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे असे छोटे छोटे पॉपकॉर्न करूया. तर अमेरिका आणि इस्रायलवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणकडून मोठा दावा करण्यात आला आहे. एव्हरेस्टमध्ये इराणकडून खाडी प्रदेशातील अमेरिकी सैनिक ठिकाणांवरती मोठे हल्ले केले असल्याचं सांगितलंय. तर दोघेही स्ट्राईकमध्ये अमेरिकेचे 100पेक्षा अधिक सैनिक मृत्युमुखी पडल्याचा दावा केला आहे. आता हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न मी तयार केलेले आहेत. आता हे मी उन्हामध्ये 2 दिवस ठेवणार आहे. आणि तुम्ही जर अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे पुढचे फूड रेसिपीचे व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग आता हे उन्हामध्ये आपण सुकायला ठेवूया. आता इथे मी अंगणामध्ये हे सुकायला ठेवलेलं आहे. आता हे 2 दिवस मी चांगलं कडक सुकवून घेणार आहे. आणि वरून थोडं सुकलं की मग आपण खालून पण ते सुकवून घेऊया. तर आज पूर्ण दिवस मी असंच उन्हामध्ये सुकाय ठेवते. आता आपले साबुदाण्याचे पॉपकॉर्न आता हे मी 2-3 दिवस चांगले सुकवले होते आणि सुकवल्यावर हे असे झालेले आहेत. आता आपण तेलामध्ये याला तळून घेऊया. आता इथे तेल गरम झालेलं आहे. आता हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न आपण याच्यामध्ये तळून घेऊया. छान एकदम मस्त पटपट शिजतात ते.
तर साबुदाणाचे बाकीचे पण तळून घेते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.